शेड तोडफोड प्रकरणात न्यायासाठी तुषार जयस्वाल यांचा आमरण उपोषणाचा इशारा, उपोषणात सुरुवात. पत्रकार परिषद संपन्न. तालुक्यातील नेर येथील अभिनेता तुषार भटुलाल जयस्वाल यांच्या आपल्या ताब्यातील प्लॉटवर शेड व त्यातील साहित्याची तोडफोड करून झालेल्या नुकसानीबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्याने त्यांनी अन्यायाविरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार ते आज जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन आजपासून उपोषणास बसले आहेत. त्या संदर्भात तुषार जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की 13 ऑक्टोबर 2025 रोजी काही व्यक्तींनी त्यांच्या ताब्यातील नेर येथील प्लॉटवरील अंदाजे 1500 स्क्वेअर फूट शेड होते, त्यातील साहित्याची तोडफोड करून सुमारे 20 लाख रुपये नुकसान केले. घटनेचे व्हिडिओ पुरावे धुळे तालुका पोलिसांना दिल्यानंतर देखील गुन्हा नोंदविला नाही. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक व मुख्यमंत्री यांना देखील सदर निवेदन दिले असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. शेडचे नुकसान करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल व्हावा, तसेच प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात न्याय मिळवण्यासाठी आपण आमरण उपोषण करत असल्याचे या ठिकाणी पत्रकार परिषदेतून तुषार जयस्वाल यांनी सांगितलं. तर यावेळी महेश जयस्वाल, वामन मोरे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मी आमरण उपोषणासाठी बसणार असल्याचा अर्ज मी माननीय जिल्हाधिकारी धुळे व माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे या सर्वांना मी आधीच अर्ज दिलेला आहे. तसेच शहर पोलीस स्टेशनमध्ये देखील मी अर्ज दिलेला आहे. माझ्यासोबत अन्याय झाल्याची घटना दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजीची घटना आहे. तरी देखील म्हणजे 14 ऑक्टोबर 2025 रोजी मी तालुका पोलीस स्टेशनमध्ये तिथले पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो असताना त्यांनी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल DL देवरे यांनी गुन्हा घेण्यास म्हणजे गुन्हा नोंदवण्यास नकार दिला आणि गुन्हा नोंदवण्यास नकार दिला आणि जो अन्याय माझ्यावरती झालेला आहे त्याच्यात त्यांनी हस्तक्षेप केला. हे पूर्णपणे जो माझ्या ताब्यातील जागा, माझ्या ताब्यातील जो प्लॉट होता, त्या प्लॉटवर माझं जे 1500 स्क्वेअर फीटचं जे शेड बनलेलं होतं, त्या शेडला JCBच्या सहाय्याने त्यांनी म्हणजे तालुका पोलीस स्टेशनचे PI धनंजय पाटील आणि हेड कॉन्स्टेबल DL देवरे यांच्या सहाय्याने, त्यांच्या मध्यस्थीने तो पूर्ण काही घटना माझ्यासोबत अन्याय झालेला आहे ते घटना त्यांनी घडवण्यात आलेली. तरी माझी जिल्हाधिकाऱ्यांना तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील माझी विनंती आहे की मी जो आमरण उपोषणाला जो आज बसतोय त्याच्यावर त्या संबंधित लोकांवर त्वरित कारवाई व्हावी ही माझी एक मोठी विनंती आहे. आणि आता माझ्या जीवाला किंवा माझ्या कुटुंबियांच्या जीवाला काही इजा झाली किंवा दुखापत झाली किंवा माझ्या जीवाला काही कुठलाही धोका निर्माण झाला तर धुळ्याचं पूर्ण प्रशासन व महाराष्ट्राचं प्रशासन जबाबदार राहील हे मी आज तुमच्या सर्वांसमोर सांगतो आहे. यांना देखील मी लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे आणि विशेष पोलीस संचालक जे आपले नाशिकचे परिक्षेत्राचे त्यांना देखील मी लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आणि माननीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देखील मी लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आणि त्यांनी देखील आदेश दिलेले की म्हणजे IG सरांना त्यांनी आदेश दिलेले की IG साहेबांना आदेश दिलेले की त्वरित गुन्हा नोंद करून घेण्यात यावी. तरी पण अजूनपर्यंत कुठलीही कार्यवाही अद्यापपर्यंत धुळ्या प्रशासनाकडून होत नाही किंवा तालुका पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनवाल्यांनी पण कुठलाही आजपर्यंत माझ्याशी संपर्क साधलेला नाही. ही घटना 13 ऑक्टोबर 2025ची असून देखील सगळे काही मी तक्रार वगैरे दिलेले त्याचे माझ्याकडे पुरावे. दुसरी गोष्ट 13 ऑक्टोबर 2025 रोजी किरण एकनाथ शिंदे राहणार कुसुंबा हा गाव गुंड आणि अक्षय अतुल जैन आणि त्याचे वडील अतुल चंद्रकांत जैन व इतर 25 तर 30 गाव गुंड हे सर्व आले आणि माझ्या गैरहजेरीमध्ये माझ्या ताब्यातील असलेली जागावर जिथं माझं शेड बनलेलं होतं 1500 स्क्वेअर फूटचं तिथं त्यांनी पूर्ण JCBच्या सहाय्याने
ते तोडमोड केलेली आहे. तर माझी एकच विनंती आहे की सर्व या आपल्या संबंधित लोकांवर म्हणजे कुसुंब्याचा गुंड किरण एकनाथ शिंदे, अक्षय अतुल जैन, अतुल चंद्रकांत जैन व इतर 25-30 गाव गुंड व JCBचा मालक व चालक या सर्वांवर गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न माझा आहे आणि त्यामध्ये प्रशासनाने मला न्याय मिळवून द्यावा हीच माझी त्यांना विनंती आहे.